श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सपोर्ट करत आहात. खरंच मनापासून धन्यवाद. आजच्या ब्लॉगची सुरुवात पाहू शकताय. आज काहीतरी गोड खावं असं वाटलं, म्हणून आम्ही लापशी करावं असं ठरवलं. म्हणलं चला लापशानं एक रेडीमेडच पॅकेट आणलं होतं गव्हाचं लापशीचं. मग म्हटलं चला आज लापशी करावी. छानपैकी असं तूप वगैरे घेतलं 2 चमचे. त्याच्यामध्ये छानपैकी लापशी टाकली आणि त्याला चांगलं असं ब्राऊन होईपर्यंत छानपैकी असं परतवलं. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स वगैरे कट वगैरे करून ठेवले होते. किसमिस, काजू, बदाम वगैरे तुम्हाला टाकायचं, पिस्ता वगैरे पण तुम्ही टाकू शकतायत. अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप वगैरे टाकून ड्रायफ्रूट्स वगैरे त्याच्यामध्ये टाकले. त्याला थोडंसं ब्राउनिश होऊन दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं गूळ वगैरे आपल्या चवीनुसार वगैरे घ्यायचा. जसं एखाद्याला जर जास्त गोड वाटलं तर गोड घ्यावं, कमी गोड वाटत असेल तर कमी. गुळाचीच खूप चांगली होते साखरेपेक्षा. त्याच्यात विलायची आपण टाकू शकतो. आपल्याला जसं तुम्हाला जसं आवडतं, ज्यांना ज्यांना एखाद्याला विलायची त्याच्यामध्ये आवडत नाही तर विलायची टाकल्यावर पण छानपैकी स्मेल आणि टेस्ट थोडीशी वेगळी अशी लागते. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स वगैरे चांगले ब्राऊन वगैरे होऊन दिले आणि त्याच्यामध्ये थोडीशी 1 वाटी जी होती आपली लापशी ती टाकली आणि त्याच्यानंतर 1 वाटी गूळ टाकला. आम्हाला जास्त गोड लागत नाही म्हणून गूळ हा कमीच टाकलेला होता. आणि म्हटलं कुकरवर करावं. वरती पण खूप छान होते. त्याच्यामध्ये तुम्ही नारळाचे काप पण टाकू शकतायत, नाही तर खोबरं, त्याने पण खूप छान टेस्ट लागते. आणि म्हटलं कुकरवर पटकन होईल, कारण आज थोडंसं झाडांचं काम करायचं होतं. म्हणजे एक झाड लावायचं होतं. कोणतं लावायचं ते तुम्हाला पुढे दाखवतेच. मग म्हटलं पटकन होईल असं गोड वगैरे खाऊन चला जाऊ टेरेसवर. 2 दिवस झाले जाणंच झालं नाही. मग म्हटलं आता छानपैकी त्याला शिट्टी, एका शिट्टीमध्ये खूप छान प्रकारे होऊन जातं. मग अशा प्रकारे एक शिट्टी झाली वगैरे आणि मस्त अशा प्रकारे मस्त अशी आपली लुसलुशीत आणि मोकळी मोकळी अशी लापशी झालेली आहे. छानपैकी तूप वगैरे टाकलं होतं म्हणून मस्त अशी ही आपली लापशी झालेली आहे. मग लापशी वगैरे झाली. स्वयंपाक वगैरे सकाळीच झाला होता. जास्त काही आज स्वयंपाक नव्हता आणि म्हणलं चला टेरेसवर जावं. पाऊस 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे. वातावरण तुम्ही पाहू शकताय. खूप खराब झालेलं आहे सध्याचं वातावरण. अशा प्रकारे आजचं वातावरण होतं. म्हटलं चला झाड लावावं. त्यासाठी थोडीशी माती आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. मग हेच दुसऱ्या झाडं जे आलेले नाहीत त्याच्यामधील मग बकेटीमधील थोडीशी वाळलेली माती होती, ती काढावी म्हटलं. आणि मग ते काढत होते त्या बकेटीमधील माती. तरी पण जे दूधवाले काका येतात त्यांना म्हटलं पैसे देऊन थोडीशी आम्हाला माती आणून द्या. बाळ वरती टेरेसवर मस्त खेळत होतं. वातावरण पण मस्त प्रकारे होतं. मग म्हटलं थोडेसे ते माठ होते ते तुम्हाला सांगितले, त्यांना असं खिळ्याने असे मारून मारून त्याला असे 2-4 माठ वगैरे छानपैकी कट करावे म्हटलं आणि त्याच्यामध्ये छान मोठं झाड लावावं. याच्यामध्येच मला जे झाड लावायचं आहे तर ते झाड या माठामध्येच लावणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय आज आपण कोणतं झाड लावणार आहोत. तर आज आपण ब्रह्मकमळ लावणार आहोत. त्याची तुम्हाला थोडीफार मी माहिती देते, जेवढं मला माहिती आहे त्या प्रकारे. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये आधी माती वगैरे सर्व काही टाकून घेतली आणि मग म्हटलं थोडी माती वगैरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते ब्रह्मकमळ लावावं असा विचार होता माझा. अशा प्रकारे माती तर अशा प्रकारे माती वगैरे त्याच्यात टाकून घेतली आणि ब्रह्मकमळाचे खूप विशेष असे फूल आहे आणि हे फक्त रात्रीच उमलले जाते. याचे खूप धार्मिक महत्त्व आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याला जास्त काही जागा वगैरे लागत नाही. एखाद्या कुंडीत लावले तरी ते चालते. असं नाही की बागेतच लावायला पाहिजे, एखाद्या जमिनीमध्येच ते झाड लावायला पाहिजे, असं काहीही नाही. हे खूप असं विशेष असं त्याला छान प्रकारे असं फूल येतं आणि त्याचा
पानच असतं, परंतु ते जास्त पसरत पण नाही आहे. ते एका कुंडीमध्ये तुम्ही लावलं तरी ते खूप छान प्रकारे येतं, असं काही नाही. धार्मिकदृष्ट्या पाहण्यास गेलं तर ब्रह्मकमळ सर्वांच्या घरी लावलेले जातात. अशा प्रकारे लहान बाळ पण त्रास देत होते, ते पहा कसे खाली खेळत बसलेत. कुंडीत झाड लावता लावता त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागत होतं. अशा प्रकारे या मटक्यामध्ये थोडी माती टाकली आहे आणि म्हटलं अजून माती टाकून चांगल्या प्रकारे अजून छान यावं, कारण ते छोट्या कुंडीमध्ये होतं झाड, म्हणून म्हटलं त्याला खूप मोठ्या म्हणजे एका पाटीत माती होती तर ते त्याच्यामध्ये ओतली, कारण की ह्याला पण माती खूप लागते. आणि ब्रह्मकमळ एक आपल्या बाल्कनीमध्ये एक ठेवलेलं आहे आणि एक म्हणलं आता टेरेसवर लावा, कारण की ह्या मटक्यामध्ये छान प्रकारे व्यवस्थित ते पसरेल. त्याला पसरायला वगैरे छान जागा असेल तर मग ते फुलं जून जुलै ऑगस्टमध्ये या 3 महिन्यामध्येच येतात. वर्षातून एकदाच याला फुल येतात, पण ते रात्रीच्या टायमिंगलाच येतात. हे याचे फुलं खूप छान असं, याच्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणले जाते. धार्मिकदृष्ट्या पाहण्यास गेलं तर प्रत्येकाच्या दारातच असतं, परंतु घरात सकारात्मक ऊर्जा येते हे नक्की आहे. तुम्ही पण तुमच्या दारात, घरात, बाल्कनीमध्ये जर हे ब्रह्मकमळ लावलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा हो म्हणून. आणि याचे खूप छान प्रकारे फायदे आहेत आणि फायदेच आहे, मी तोटे म्हणणारच नाही, कारण ह्याचे खूप छान प्रकारे फायदे आहे. हे छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं होतं, पण त्याचे मुळं आणि त्याला व्यवस्थित असं वाढायला काही वाढत नव्हतं, कारण की ते बघा पूर्ण त्याचे जे मुळ्या आहेत त्या पूर्ण वरती आलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी त्यातून काढून त्या मटक्यामध्ये लावायचे. हे पाहू शकतायत असं छान त्याला आता पालवी फुटायली. आता पावसाचे दिवस आहेत, म्हटलं छान येईल आणि फुल यायलाच पाहिजे यावर्षी, कारण आत्ताच लावलेले 2-3 महिन्यापूर्वी, पण याच्यामध्ये व्यवस्थित असं फुटलं नाही आहे. म्हटलं आता याच्यामध्ये छान प्रकारे येणारच आहे आणि त्याचं फूल आल्यानंतर मी तुम्हाला नक्की त्याचा ब्लॉग टाकणारच आहे. अशा प्रकारे हे ओली माती होती, ते निघत नव्हतं. म्हटलं थोडं ट्राय केला. थोड्या वेळ ते माती माती खूप हात चिखलाचे झाले होते, परंतु करायला पण थोडीशी, काही करायचं असेल तर थोडीशी मेहनत पण तेवढीच महत्त्वाची असते. आणि झाडं लावायला खूप छान असं प्रसन्न वगैरे वाटतं. कोणतेही काम करायचे असेल तर मनोभावे केलं ना तर खरंच खूप छान असे वाटते. उगं करायचं म्हणून करणं काही कामाचं नसतं. अशा प्रकारे हे ब्रह्मकमळ मस्त आता फुटणार आहे. याचं 1-2 दिवसांनी असं ह्याला पावसाचं पाणी वगैरे लागल्यानंतर खूप छान वाटेल. त्याचा देखील ब्लॉग मी टाकेल. अजून कोणकोणता ब्लॉग टाकायला पाहिजे मी ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही ते टाकण्याचा दोघी प्रयत्न करू. अशा प्रकारे त्यातून ते वरती का मुळ्या तुटू नयेत, कारण मुळ्या तुटले की मग त्याचं कसं हे होऊन जाईल. पाहू शकता त्याच्या मुळ्या. अशा प्रकारे त्या मटक्यामध्ये लावलं फायनली आणि मग त्याच्यामध्ये भरपूर अशी माती लागणार होती, कारण त्याच्या मुळ्या पूर्ण वरती आल्या होत्या. मग त्याला थोड्याशा बरीच माती वगैरे टाकली आणि मग ते पूर्ण त्याच्या मुळ्या बुजून घेतल्या आणि त्याच्यावर छान प्रकारे पाणी वगैरे म्हटलं टाकावं. अशा प्रकारे ब्रह्मकमळ देखील तुमच्या दारात असेल, घरात असेल तर नक्की नक्की ते येतं, असं नाही आहे की नाही येत वगैरे. आणि खरंच खूप शुभ असतं हे झाड, तुम्ही नक्की लावा. याचा व्हिडिओ पण मी ब्रह्मकमळ का लावावं दारात, काय त्याचे फायदे आहेत याचा देखील मी माझ्या एक दुसरं माझं चॅनल आहे @स्वामी3131, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. तर त्यावर देवाचे वगैरे खूप प्रकारचे तुम्हाला काय माहिती पाहिजे त्याचे देखील व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकतायत. अशा प्रकारे आज आम्ही जे छान प्रकारे हे एक झाड लावलं. अजून खूप झाडे लावायची आहेत. अजून आम्ही कोणती झाडे लावावीत हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप छान वाटेल. तुम्ही आत्तापर्यंत खूप छान सपोर्ट केला. आमचा नवीनच ब्लॉग आहे आणि छोटे बाळांना बघत आम्ही हा ब्लॉग करत आहोत. खूप कष्ट आहेत असं काही नाही, पण आम्हाला आवड आहे म्हणून मुलांना पाहत पाहत करतो जसं वाटेल. पण तुमचा सपोर्ट पण तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला करताय. खूप छान वाटतं आम्हाला. अशा प्रकारे कमेंट्समध्ये नक्की सांगा.
अजून काय करायला पाहिजे, अजून कोणती झाडं लावायला पाहिजे. अशा प्रकारे मग पूर्णपणे त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून घेतली आणि म्हटलं ते अजून काही 2-4 माठ होते, खूप दिवसाचे पडलेले होते. मग ते देखील 3-4 माठ ते पण फायनली कट करून घेतले. आता याच्यामध्ये पण झाडं लावणार आहे, ते देखील तुम्हाला त्याचा देखील व्हिडिओ टाकणार आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला काही विसरू नका. आज खूप हवा वगैरे सुटली होती, त्यामुळे पाहू शकताय झाडांची अवस्था कशी झालेली आहे. हे गोकर्णीचं झाड देखील खाली पडलं आहे. अशा प्रकारे असंच आम्हाला सपोर्ट करत जा आणि